व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोळी जमातीच्या संविधान हक्कासाठीच्या आमरण उपोषणाच्या 9व्या दिवशी पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित। प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांची तब्येत ढासळली। सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे सुरू असलेल्या सकल कोळी महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमातीच्या संविधान हक्कासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या 9व्या दिवशी उपोषणार्थी प्राध्यापक बाळासाहेब बळवंत यांची तब्येत ढासळली। प्रकृती नाजूक झाल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने दखल न घेतल्याने जमात बांधवातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। याचा फटका आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी जमात बांधवांनी आपापल्या गावात शहरात आपली ताकद दाखवून विविध प्रकारची आंदोलने करून निद्रिस्तपणाचे सोंग घेतलेल्या शासनात जागे करायची वेळ असल्याची संतप्त भावना जमात बांधवातून निर्माण झाली होती। दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन चर्चा केली। मुख्यमंत्र्यांच्या समवेत लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आलं। कोळी जमातीला कोणत्याही चाचपणी व शर्तीशिवाय जमात प्रमाणपत्र मिळावं ही मुख्य मागणी आहे। सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडण्यात आलं। दरम्यान पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही तर सोलापुरात आंदोलन न करता मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा कोळी जमातीने दिला आहे। दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे कोळी महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमातीच्या संविधानिक व न्याय हक्कासाठी बाळासाहेब बळवंतराव दत्ता सुरवसे अभिमान घंटे सूरज खंडागडे व मशाप्पा कोळी हे 5 जमात बांधव अन्नत्याग उपोषण करत होते। गेल्या 9 दिवसापासून महाराष्ट्रातील विविध भागातून पाठिंबा दर्शवण्यासाठी बहुसंख्य जमात बांधव येत होते। परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती। घटनेची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने उपोषण स्थगित करण्यात यश मिळवलं। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली। कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही।